हृदयस्पर्शी कथा. राहुल आणि नेहाच्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले होते. परिवारासोबत ते दोघंही आज कुळदेवीच्या दर्शनाला गेले होते. राहुल सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता, पण का कुणास ठाऊक नेहाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिचं मन आपल्याच विचारांमध्ये मग्न होतं. राहुलला बऱ्याच अंशी हे जरा वेगळंच वाटत होतं, पण त्याला हे जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे. त्याच्यामुळे तिला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागत असेल. नेहा दिसायला तशी खूप सुंदर होती, म्हणूनच पाहता क्षणी ती राहुलला आवडली होती. उंचपुरी, नाकी डोळी नीटस, रेखीव चेहरा, सावळा रंग आणि लांब सडक केस. लग्नानंतर ती अजूनच सुंदर दिसू लागली होती. पण मात्र तिचा चेहरा जरा पडलेलाच होता. राहुलला आता तिच्याशी बोलल्याशिवाय राहवत नव्हतं. त्याला विचारायचं होतं की नेमकं तिला काय होतंय, तिला कसला त्रास होतोय का, किंवा कोणाच्या वागण्यामुळे काही खटकलंय का. राहुलने पटकन त्याच्या बहिणीला बाजूला घेतलं की मला काही वेळ नेहासोबत बोलायचे आहे. तू प्लीज काहीतरी अरेंज कर ना. त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली. अरे थोडा वेळ थांब, कसली एवढी घाई आहे, तुझीच बायको आहे, शेवटी तुझ्याकडेच येणार आहे. ताई प्लीज ऐक ना, थोडा वेळ बोलायचे आहे तिच्यासोबत. बरं बरं, नको मस्का मारू, मी काहीतरी करते. त्याच्या ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा, पण परिवारातील सर्व लोक सोबत असल्यामुळे ते शक्य झालं नाही. शेवटी ती सर्व परतीच्या प्रवासाला लागलेत आणि घरी येऊन थांबले. आता खूप रात्र झाली होती, म्हणून सर्वांनी आवरून झोपायला घेतलं, पण राहुलला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. त्याला का कुणास ठाऊक सारखा नेहाचा उदास चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. त्याच्या मनातून अनेक प्रश्न तरून गेले. त्याला काही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं नेहाच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याला रात्रभर झोपच लागली नाही. शेवटी सकाळी सकाळी त्याचा डोळा लागला आणि जाग आली तर एकदम उजाडलेलं होतं. सकाळचे 9 वाजलेले होते. त्यांनी पटकन आवरून घेतलं. तो आवरून बाहेर आला तोवर सत्यनारायणाची पूजेची तयारी झाली होती. नेहाच्या घरची मंडळी तिला नेण्यासाठी आली होती. त्याची नजर सारखी नेहाला शोधू लागली, पण नेहा त्याला काही केल्या कुठेही दिसत नव्हती. शेवटी पूजेसाठी नेहा आलीच बाहेर. तिला बघून राहुल 2 मिनिटासाठी तिला बघतच राहिला. तिने लाल कलरची पैठणी घातली होती, केसांचा आंबाडा घातला होता, त्यावर मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती. हातामध्ये तोच तो लग्नाचा हिरवा चुडा, चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप, थोडीशी गुलाबी लिपस्टिक पण होती. त्यात अजून कपाळावर भरलेला तो सिंदूर तिच्या सौंदर्यात जणू अजूनच वाढवत होता. ताईच्या आवाजाने राहुल भानावर आला आणि उठून आसनावर बसला. पूजा चालू झाली. तिने त्याच्या हाताला अलगद हात लावला होता. पूजेमधील मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज राहुलच्या कानावर पडत होता. तिचा तो आल्हाददायक सहवास त्याला खूपच आवडत होता. त्यामुळे जेव्हा पंडित म्हणाले पूजा संपन्न झाली, तेव्हा तो जरा नाराजच झाला. त्याला वाटत होते आता तर ती परत आपल्यापासून लांब जाईल. त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागेल. पूजेचा प्रसाद सर्वांना वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढले. तिला घरचे नेण्यासाठी आले होते. राहुल काही क्षणासाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. जेव्हा त्याला आठवलं तो एकदमच भानावर आला. त्याला ती घरी जायच्या आतच तिच्यासोबत बोलायचं होतं. त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला. ताई म्हणाली ठीक आहे, बघते मी. सर्वांचे जेवण आटोपले होते. ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले. त्याला सांगितले तिथेच थांब, मी तिला पाठवते काहीतरी कारण सांगून. ताईने तिला त्याच्या रूममध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी पाठवले. तिला बघून बेडवर बसलेला राहुल उभा राहिला. त्याला तिच्यासोबत काय बोलावे काही सुचत नव्हते. तो 2 मिनिट फक्त तिच्याकडे बघत होता. हिम्मत करून तो तिच्याशी बोलला. जेवण झालं का तुमचं? आणि जाण्यासाठी पॅकिंग झाली का? तिने खाली मान घालूनच होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन निघून गेली. आता राहुलला स्वतःचाच राग येत होता. ती समोर आलेली असून सुद्धा तो बोलू शकला नाही. तो एकदम निशब्द झाला होता. तिला बघून त्याला काय बोलावे तेच वेळेवर का सुचत नाही हे त्यालाही समजत नव्हतं. शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली आणि नाईलाजाने राहुलने तिला निरोप दिला. ती घरी गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर त्याला तिला फोन करावासा वाटला होता, म्हणून विचार करून शेवटी त्याने फोन केलाच. पण तो फोन नेमका तिच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीने सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे आणि ती आल्यावर सांगेन फोन करायला. आता रात्र झाली तरी तिचा फोन काही आला नाही. राहुल वाट बघत बघतच झोपी गेला.
आज राहुल आणि त्याच्यासोबत त्याच्या घरचे नेहाला तिच्या माहेरी घेण्यासाठी जाणार होते. तो खूप आनंदी पण होता. तिथे पोचल्यावर त्याची नजर सतत नेहाला शोधत होती, पण ती काही केल्या दिसत नव्हती. शेवटी सर्वांना जेवणाचे ताट वाढले गेले आणि तो जेवायला बसला. तसं जेवण बऱ्यापैकी संपलं होतं तोवर कोणीतरी चपाती घेऊन आलं. त्याला विचारलं, चपाती देऊ का? तो कानावर आवाज पडता तो एकदम भानावर आला. त्याचा चेहरा एकदम फुलला. तसं त्याने वरती पाहिलं तर ती नेहा होती. हो, त्याने तिचा आवाज लगेच ओळखला. तिने विचारलेल्या प्रश्नाचं त्याने उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडे बघत होता. नेहा जरा गडबडलीच. तिला काही न समजल्यामुळे त्याच्या ताटामध्ये एक चपाती तिने ठेवली. राहुल आधीच पोट भरून जेवला होता. त्यात ही अख्खी चपाती ती कशी संपवायची त्याला समजत नव्हतं. शेवटी सासरी पहिल्यांदाच जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला त्याची इज्जत कमी करायची नव्हती. त्यामुळे नाही नाही म्हणत त्याने ती अख्खी चपाती संपवलीच. आता वेळ होती नेहा आणि राहुलच्या परतीची. गाडीमध्ये त्याचा दादा गाडी चालवायला बसला आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले. राहुल आणि नेहा दोघे मागे बसले होते. त्यांना तब्बल 2 तासांचं अंतर पार करायचं होतं. अवघ्या अर्ध्या तासानंतरच नेहाला झोप यायला लागली. तशी ती झोपी गेली आणि तिची मान हळूहळू खाली येत राहुलच्या खांद्यावर येऊन थांबली. तसा राहुल एकदम स्तब्ध झाला. पुढे त्याचे दादा आणि वडील बसलेले. त्यात मागे नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली. त्याला जरा अवघडल्यासारखं झालं आणि आनंदही झाला. ते घरी आले. त्यांना घरी यायला तशी रात्र झाली होती. नेहाच्या घरी उशिरा केलेल्या जेवणामुळे त्यांना रात्रीचं जेवण जेवायचं नव्हतं. त्यामुळे सर्वजण घरी येऊन आराम करायला गेलेत. राहुल सोफ्यावर बसला होता. ताई आणि वहिनी नेहाला घेऊन गेले आणि अर्ध्या तासांनी परत आल्यावर राहुलला सांगितलं की रूममध्ये जा आणि फ्रेश हो. तो तसा रूममध्ये गेला. एकदम आश्चर्यचकितच झाला. त्याची रूम जणू वेगळीच वाटत होती. आज त्याच्या रूममध्ये नेहाला बघून तो जरा सुखावला. त्याची पावलं आपोआप नेहाच्या दिशेने चालू लागली. नेहाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती दिवसभराच्या दगदगीमुळे खूपच थकलेली आहे. त्याने तिला हळूच विचारलं, नेहा खूप दमली आहेस का गं? तिने मानेनेच उत्तर दिलं नाही. ती त्याला आता पण नाराजच दिसत होती. म्हणून त्याने ठरवलं की आता तिला विचारायचं की नेमकं तिच्या नाराजीचं कारण तरी काय आहे. राहुल म्हणाला, मला थोडं बोलायचं आहे तुझ्यासोबत. नेहा त्याला उत्तर देत म्हणाली, हो बोला ना. मी तुला खूप दिवसांपासून बघतोय. तू नाराजच दिसते मला. काय झालं? काही कारण आहे का? हे लग्न तुझ्या मर्जीनुसार तर झालंय ना? तुला मी आवडतो ना? नेहा पटकन मान वर करून नाही नाही अहो, असं काही कारण नाही उत्तर देत होती. मग नेमकं कारण तरी काय आहे? तू खूप नाराज दिसतेस. त्यावर उत्तर नाही हा म्हणत ती म्हणाली, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला अजून 2 वर्षे आहेत आणि मला 2 वर्षानंतर लग्न करायचं होतं. मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा होतं. पण त्यांचं म्हणणं होतं की माझ्यानंतर माझी लहान बहीण आहे. जर माझंच लग्न थांबलं तर तिच्या लग्नाला खूपच उशीर होईल. म्हणून मी लग्नाला तयार झाले. पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडलात. मला तुमचा स्वभाव आवडला. तुमचा परिवार आवडला. म्हणून मी लग्नाला होकार दिला. पण का कुणास ठाऊक माझं ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याने दुःख मनामध्ये आहेच. आता राहुलने एक सुटकेचा श्वास सोडला. हो तर, हे कारण आहे. पण तुला कोण म्हटलं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ शकत नाही? तिथल्यापेक्षा चांगले कॉलेजेस इथे आहे. तू इथे पूर्ण करू शकतेस. नेहा आश्चर्यचकित होऊन म्हणते, काय मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते? हो ग, करू शकतेस तू. आणि लग्न झालं म्हणून काय झालं? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडेच घेणार. मी तुझा नवरा आहे. मालक वगैरे नाही तुझा. ना की तू माझी गुलाम. पण घरचे सर्व काय म्हणतील? नेहाने थोडे हलकेच आवाजात विचारले. अगं सर्वांना उलट आनंदच होईल हे ऐकून. मी उद्या सर्वांशी बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस लवकरच पूर्ण करून घेऊ आपण. हे ऐकून नेहाने नकळतपणे त्याला एकदम मिठीच मारली. आता राहुल पण निश्चिंत झाला होता. त्याच्या मनातले सगळे भ्रम दूर झाले होते. तो तिला म्हणाला, तू झोप आता. खूप उशीर झालाय आणि त्यात दिवसभर दमली पण आहेस. आता नेहाचा चेहरा वेगळाच फुललेला होता. तिच्या चेहऱ्यावर एक नवीनच तेज होतं. नवीन नवरीचं तेज. दुसऱ्या दिवशी घरच्यांना सर्वांना सांगून नेहाच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. राहुल नेहाचं अपूर्ण शिक्षण पूर्ण करतोय हे बघून नेहाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. राहुलच्या वहिनीने आणि आईने पण नेहाला खूप सपोर्ट केला आणि शेवटी नेहाचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं. नेहा स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की तिला राहुलसारखा नवरा आणि सासर मिळालं.
तसंच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने तिच्या सासरच्या व माहेरच्या परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.